गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपलं आयुष्य समृद्ध करता येऊ शकेल असा एक छोटासा विचार, चला ऐकूया. एकदा एक बिझनेसमन असतो. तो त्या गावातल्या जिथे राहत असतो तिथे एका छान हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला जातो. त्याला खूप आवडतं, तर तो ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट डे किंवा 2 दिवसातनं एकदा असं ब्रेकफास्टला तिथे जायला लागतो. त्याला तिथली टेस्ट आवडते, तिथलं सगळं आवडतं. एकदा तो नोटीस करतो की एक माणूस तिथे त्या गर्दीत येतो, खातो, पैसे न देता जातो. आणि त्याच्या 3-4 वेळा असं लक्षात येतं की तो माणूस पैसे न देताच जातोय. एकदा तो त्या ओनरला म्हणतो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ओनर म्हणतो, काय झालं? तो म्हणतो, नाही, मला तुमचा थोडा 2 मिनिटाचा वेळ द्या. ओनर म्हणतो, ठीक आहे, थोडी गर्दी कमी झाल्यावर आपण बोलू. मग तो बिझनेसमन थांबतो थोडा वेळ आणि त्याला सांगतो की तुमच्या लक्षात नसेल येत एवढी गर्दी असते तर, पण एक माणूस मी बघतोय इथे, येतो, खातो, छान पोटभर खातो आणि पैसे न देता जातो इकडे तिकडे बघून. तर तो मालक जो असतो तो म्हणतो, मला माहिती आहे. तो त्याला असं हॉटेलच्या बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो, जेव्हा पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्याचा पिछा केला बाहेर जाऊन की हा कोण आहे, काय आहे बघायला. तर तो हॉटेलच्या बाहेर थोड्या दूर अंतरावर जाऊन उभा राहिला आणि त्याने आभाळात देवाकडे बघून प्रार्थना केली की देवा, याच्या हॉटेलमध्ये खूप गर्दी राहू दे, म्हणजे त्या गर्दीत मी काही खाऊन जाईल तर कोणाच्या लक्षात येणार नाही. आणि त्याच्या त्या प्रार्थनेमुळेच आज माझं हॉटेल एवढं चालतं आहे, माझ्या हॉटेलमध्ये एवढी गर्दी असते. कसं असतं, त्याचा तो विश्वास आहे. त्यांनी एका माणसाच्या ब्रेकफास्टचं सोडलं, पण तो बाकीच्या गर्दीकडे किंवा ह्याच्याकडे बघतोय. असंच अजून एक छोटं उदाहरण असतं. एकदा एक चहावाला, छोटी टपरीवाला असतो. त्याचा असं सकाळी चहाची टपरी सुरू झाली की तिथे बाहेर एक म्हातारे आजोबा बसलेले असतात. त्यांना तो रोज 1 कप चहा द्यायचा. तर ते आजोबा त्याच्या डोक्यावर हात ठेवून, बाळा, तुझ्या दुकानाची खूप भरभराट होऊ दे, असं म्हणायचे. आणि एक दिवस ते चहा विकता विकता त्याचं असं खूप मोठं हॉटेल तयार होतं. आणि मग त्याला लोक खूप विचारतात, इतकं तो प्रसिद्ध हॉटेल होतं, की तुमच्या चहात असं काय स्पेशल आहे? तर तो म्हणायचा, नेहमी हसून उत्तर द्यायचा, चहा काय कोणी विकेल, पण मला त्या रोज मिळणाऱ्या आशीर्वादात नक्की काहीतरी आहे. मी त्या दिवशी आशीर्वादाची गोष्ट सांगितली होती. आपल्या आयुष्यात आपल्या नकळत असे खूप लोकांचे ब्लेसिंग्स आपल्या पाठी असतात. आता मी हे स्टोरी टेलिंग सोशल मीडियावर सुरू केलं, गोष्टी तर मी खूप आधीपासून सांगते. कळत नकळत मला इतक्या लोकांचे आशीर्वाद, शुभेच्छा, म्हणजे मी ट्रोलिंगला घाबरायचे म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हते, पण मला खूप चांगला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. जे काय एनकरेज करता, फोन करून, मेसेज करून, त्या सगळ्या करता माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. कसं असतं, काही लोक आपल्याला देतात ते पैसे नाही, तर त्यांच्या नकळत मिळणाऱ्या शुभेच्छा असतात. आपल्या आयुष्यातली प्रत्येक देणगी पैशात मोजता येत नाही. कधी कोणाची प्रार्थना, कोणाचा आशीर्वाद, हेच आपल्या यशामागचं अदृश्य भांडवल असतं. खूप सुंदर गोष्ट आहे ही छोटीशी. आपल्याही हातून कळत नकळत खूप म्हणजे कडनं आपण जे काय आशीर्वाद घेतले त्यांना थँक्यू म्हणायचं राहून जात असेल. त्या सगळ्यांना थँक्यू. आयुष्यात जितकी मदत करता येईल सगळ्यांना करा. स्टे ब्लेस्ड. लाईफ इज ब्युटिफुल. आय लव्ह यू ऑल.